वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आधीचे आता ट्रिग्नॉमेट्रीचे ना आपले सगळे टॉपिक्स कव्हर झालेले आहेत. तर आता आपण जाऊ क्वेश्चन्स कडे. तर क्वेश्चनचे आता पहिले थोडेसे स्टार्टिंगचे एमसीक्यू घेऊ, नंतर हळूहळू आपण जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं PYQs आणि ते सगळं घेऊ. सीईटीचे पण घेऊ, जेईचे पण घेऊ. PYQs ची सिरीज पण आपण आता चालू करणार आहे चॅप्टर वाईज मध्ये. तर तुम्ही रोज तेवढं आता आज व्हिडिओ आला ना, आज तेवढं सगळं करून घ्या. तुमचं ज्या दिवशी व्हिडिओ येईल त्या दिवशी तेवढे सगळे नोट्स काढून ठेवा. ऑफलाईन क्लास असेल ना तरी तुम्ही हे पण करा, तुम्हाला खूप फायदा होणार बघा. आणि मुळात तुम्हाला मॅथ्स मध्ये आवड तयार होईल. इतकं सोप्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत, एकदम इझी लँग्वेज मध्ये. तुम्हाला असं थोडंसं जरी असं वाटलं ना की मला हे कळत नाहीये किंवा काय, लगेच मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाका. आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली आता मी तुम्हाला माझा नंबर पण देते आहे, मोबाईल नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावरही तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. ठीक आहे. ज्यांना ऑफलाईन क्लासला यायचं आहे नाशिकमध्ये आपले क्लासेस आहे ऍक्च्युली, त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा. चला आता आपण क्वेश्चन्स कडे जाऊया ट्रिग्नॉमेट्रीच्या. तर काही इम्पॉर्टंट एमसीक्यू, आता तुम्ही अजून नवीन आहात म्हणून थोडे पहिले छोटे छोटे एमसीक्यूज घेऊ आपण. बघा, फर्स्ट आहे, जर 8 sin x/8 cos x/2 cos x/4 cos x/2 ची 8 ची व्हॅल्यू यांच्यापैकी काय असेल. तर बघा, आता जेवढे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले तुम्हाला शिकवलेले आहे तेवढ्या सगळ्यांचा वापर करायचा आहे. आता हे कसं आहे बघा, हे काही 10वी सारखं नाहीये की एकच फॉर्म्युला मग त्याच्यावरच एक एक्सरसाइज किंवा 8वी 9वी 10वी सारखं. आता हे असं व्हास्ट आहे, समुद्रासारखं एकदम. तुम्ही जितकं त्याच्यामध्ये जाणार तुम्हाला तसं वेगवेगळ्या गोष्टी शिकणार, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लॉजिक तुम्ही यूज करू शकता, असं बरंच आहे. तर ज्याप्रमाणे आपण एखादं पझल सॉल्व्ह करतो ना त्याप्रमाणे ह्या काही एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. त्याच्यासाठी जे लागणारे आपल्या आहे, जे काही फॉर्म्युले वगैरे लागणार आहे ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतेच आहेत ना. तर आता बघा, याला x/8 आणि x/8 दोन्ही सेम आहे, यांचा ग्रुप करून घेतला आणि 8 ला काय लिहिलं आपण, 4 × 2 sin x/8 cos x/8 इंटूच आहे, ग्रुपिंग आपण त्यांचं करू शकतो, इंटू cos x/2 आणि cos x/4 आपण साईडला लिहिलं. का केलं ग्रुपिंग? उगाच नाही ना, काहीतरी तर रिझन असेल. तर इथे फॉर्म्युला बनला बघा, 2 sin थीटा, सॉरी इथे x/8 आहे, 2 sin थीटा cos थीटा. कशाचा फॉर्म्युला आहे? sin 2 थीटा इंटू cos x/2 cos x/4 म्हणजे इथे येईल 4. आता ग्रुपिंग याचं आणि याचं केलं, आता याचं आणि याचं ग्रुपिंग केलं, परत 4 ला लिहिलं 2 × 2 sin x/4 cos x/4 इंटू cos x/2. आता सांगा, 2 ऍज इट इज, 2 sin थीटा cos थीटा sin 2 थीटा. आपला थीटा काय इथे, x/4 इंटू cos x/2. 2 जा कट. आता सिंपल, एकच, ग्रुपिंगची गरज नाही, दोनच टर्म उरल्या. अगेन तोच फॉर्म्युला, 2 sin थीटा cos थीटा sin 2 थीटा. म्हणजे आन्सर किती आलं? ऑप्शन नंबर डी. हे तरी मी थोड्याशा जास्त स्टेप्स लिहिल्या. पुढे पुढे तुम्ही जसं जाल ना तसं तसं ह्या स्टेप्स ना एक एक मनातल्या मनात करायचे. एक स्टेप मनातल्या मनात करायची, एक स्टेप लिहायची, म्हणजे वेळ खूप वाचेल. आणि स्टेप तुम्ही मनातल्या मनात कधी करू शकता, ज्यावेळेस तुम्ही बोर्ड पॅटर्न व्यवस्थित सोडवलं असेल ना, तेव्हा स्टेप तुमच्या ओरली होतात, हवेत करू शकतो आपण. म्हणजे एक स्टेप स्किप करून एमसीक्यू करायचं. प्रत्येक एमसीक्यू ला शॉर्टकट असेलच असं नाही. आणि काही एमसीक्यूचं बघा, असं खूप ठिकाणी की काही एमसीक्यू ला वेगवेगळे फॉर्म्युले. आता एका एमसीक्यू ला जर एक फॉर्म्युला आपण यूज केला, असे किती फॉर्म्युले करणार, ऑलरेडी एवढे फॉर्म्युले, आणि त्याच्यात एमसीक्यू साठी शॉर्ट ट्रिक्स म्हणून अजून फॉर्म्युले, मग तुम्ही किती करणार? त्याच्यापेक्षा सगळ्या गोष्टींना तुम्हाला शॉर्ट ट्रिक नाही मिळणार, आपल्याला काही स्पेसिफिक गोष्टींना मिळतील. काही ठिकाणी तुम्ही काय करायचं, फास्ट सॉल्विंग आणि स्टेप स्किप करायचं. लिहून घ्या. चला आता पुढचं एमसीक्यू बघू आपण. सेकंड एमसीक्यू कडे जाऊ. इफ tan थीटा इज 2 then tan 2 थीटा प्लस sec 2 थीटा इज. आता बघा, यांनी इथे टॅन दिलेलं आहे, टॅन ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ऑप्शन सगळे टीच्या फॉर्म मध्ये. मग tan 2 थीटाचा इन टर्म्स ऑफ टॅनचाच फॉर्म्युला काय, 2 tan थीटा अपॉन 1 minus tan square theta plus sec 2 theta is 1 by cos 2 theta
आणि कॉस टू थिटाचा डबल अँगलचा इन टर्म्स ऑफ टॅन. टॅनच का घेतोय कारण टॅन दिलाय त्यांनी म्हणून ना. तो काय फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता हे जे आहे हे रेसिप्रोकल होऊन वर जाईल. टॅन थिटाला टी टाकून देऊ. 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर प्लस 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम आहे अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. न्यूमरेटर एक परफेक्ट स्क्वेअर आहे. कसला? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे झालं टी प्लस 1 होल स्क्वेअर. आणि डिनॉमिनेटरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए मायनस बी ए प्लस बी कॅन्सल. सो आन्सर आपल्याला मिळालं टी प्लस 1 अपॉन 1 मायनस टी. ऑप्शन नंबर ए. समजलंय सगळ्यांना? लिहून घ्या. खूप एमसीक्यू आहे. तुम्ही जितकं प्रॅक्टिस कराल ना तेवढं कमी आहे. मॅथ्स आहे, एकदा करून होणार नाही. तुम्हाला सतत प्रॅक्टिस मध्ये राहावं लागणार आहे. ठीक आहे. चला पुढचा एमसीक्यू बघा. पुढचा एमसीक्यू आहे जर साइन अल्फा प्लस साइन बीटा इज ए आहे, कॉस अल्फा मायनस कॉस बीटा इज बी आहे, देन टॅन ऑफ अल्फा बाय अल्फा मायनस बीटा अपॉन 2. आता याच्यात आहे ना तुम्ही ऑप्शन कडे बघा. ए बाय बी आहे, बी बाय ए आहे, मायनस आहे, रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ना आपल्याला अंदाज कळतोय की हे टॅन आहे. टॅन जनरली काय असतं? साइन अपॉन कॉस. ठीक आहे. अपॉन आहे म्हणजे हे तर नसूच शकतं. या दोन पैकी एक आहे. तर आपण बी बाय ए पहिले चेक करून घेऊ. बी बाय ए इज रेशो घेऊन बघू. कॉस अल्फा मायनस कॉस बीटा अपॉन साइन अल्फा मायनस साइन बीटा. आपल्याकडे शॉर्टकट आहेच सी मायनस सी. नसेल माहिती तर व्हिडिओ आहे त्याचा शॉर्ट ट्रिक्स मध्ये बघून घ्या. सी मायनस सी इज -2ss म्हणजे -2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस किती? सी मायनस डी अपॉन 2. एस मायनस एस इज 2cs 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. सॉरी sc minus c 2ss आहे. कॅन्सल आउट काय काय होईल? हे कॅन्सल, हे कॅन्सल. बघा पुढचं एमसीक्यू. क्वेश्चन नीट लिहून घ्या आणि एकदा बघून घ्या. परत एकदा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये काय करायचं? टॅन आहे. टॅन रेशो आपल्या काय असतो? साइन अपॉन कॉस. म्हणजे हे ना रेशो असेल कदाचित. थोडा अंदाज लावून करू आपण. हे नाही असू शकत रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे ना. मग आपण रेशो घेऊन बघितला. सपोज मायनस बी बाय ए. बी बाय ए करून बघू. कॉस अल्फा मायनस कॉस बीटा अपॉन साइन अल्फा प्लस साइन बीटा. ठीक आहे. सो बी बाय ए इज सी मायनस सी. शॉर्टकट आहे. नसेल माहिती तर आपला जुना व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे शॉर्ट ट्रिक्स मध्ये टाकलेला आहे तो. सी मायनस सी इज -2ss -2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. एस प्लस एस इज 2sc 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. सो हे कॅन्सल. किती आलं? बी बाय ए इज मायनस टॅन ऑफ अल्फा मायनस बीटा अपॉन 2. इकडचा मायनस आपण इकडे देऊन देऊ म्हणजे आन्सर आपल्याला मिळालं ऑप्शन नंबर बी. कळलं? प्रूव्ह दॅटच्या डायरेक्शनने जायचं म्हणजे एमसीक्यूचे जे ऑप्शन्स आहेत ते बघायचे, त्या दिशेने करायचं. चला पुढचा आता एमसीक्यू घेऊ आपण. याच्यात पण एक छोटी ट्रिक आहे. हे एमसीक्यू ना फक्त दिसायलाच अवघड दिसतंय. हे सम आहे ना, काही सम असे आहेत की दिसायला खूप डिफिकल्ट दिसतात पण एकदम सोपे आहे. तर हे सोपं कसं आहे बघा. ज्या दोन अँगल सी म्हणजे सगळं साइन स्क्वेअर असेल किंवा सगळं कॉस स्क्वेअर असेल, मध्ये प्लस असेल आणि दोन अँगल्सची ऍडिशन जर π/2 असेल. बघा π/18 करून बघूया. 4π/9. 9 ला 18 करून घेऊ म्हणजे झालं π/18 प्लस 8π/18 दॅट इज 9π/18 म्हणजे आलं π/2. ठीक आहे. 90 आलं. तर या दोघी मिळून याचं आन्सर होतं 1. काहीच सोडवण्याची गरज नाहीये तुम्हाला, पण मध्ये प्लस पाहिजे. ठीक आहे. सिमिलरली या दोघांची ऍडिशन π/2 येते का बघून घेऊ. इंटू वर खाली 2 केलं तर बरोबर येईल बघा. 2π/18 प्लस 7π/18 9π/18 आलंय π/2. सो याचा आन्सर येईल 1. 1 + 1 ऑप्शन नंबर. एकदम सोपं. समजलेत सगळे एमसीक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडलं असेल तर लाईक मात्र करून जा नक्की आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. अजून कोणी तुमच्या ग्रुपमध्ये असेल, तुमचा स्टडीचा मुलांचा ग्रुप असेल, तिथे शेअर करा म्हणजे सगळ्यांना फायदा होईल. पुढे अजून आपण भरपूर एमसीक्यू पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघत राहा.